श्री गणेशाय नमः. जय 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 निर्गुण जय 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 सनातन जय 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 गणालोकपाला सर्वेश अक्कलकोटी मालुजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्वस्ते सेवा नित्य करती जाणून येते परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवस निशी हेरळीकर अधिक शास्त्रांचे वेतने देवनी ठेवले त्या समय मुंबापुरी विष्णू भुवा ब्रह्मचर्य प्राकृत भाषण वेदांतावरी करुणे लोकोपदेशिती त्यास या नावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करुणे खटपटी भुवांसी शेवटी हानिले रात्रंदिन नृपा मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढले लोकांत स्तुती करती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनायती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी ब्रह्मपदात दाकार काय केल्याने होईल निर्धार ऐसे 19 येथे राजा हसले मुखी काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुणे अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणते काय म्हणी हातो वेडा सन्यासी बुर पडले लोकांशी लागले व्यर्थ भक्तीसी याने डोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्र बाहेर लोका बोलते असतो तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे तुमचे अज्ञान यांचे वाढलेले डोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याती काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणी स्वामींचे तुच्छ मानी ते नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शयन जवळी पार्श्वी दोघे जण ते निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवांशी लोटल्या काही निश्चय एक स्वप्न त्यांचे चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावरी वृश्चिक एकाकी चढल्या संख्या महाविषारी त्यातून एक दंश आपणा करत असे ऐसे पाहणे ब्रह्मचारी इकड बोडवणे उठले लवकरी भोबळी पडली वैखरी शब्द एका न बोलवे जवळी होते जे पार्श्व जागृती आली त्यांनी धरणी बुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नेचा वृत्तांत त्यांशी सांगती समजत म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्ने काही कपडती असो. दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नाचे कदा स्वामी हसले मग काय बोलती येतेश्वर ब्रह्मपदात आकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखून वृश्चिकांचे काय म्हणणे ब्यालासी जरी प्रताभय मानितोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे ब्रह्मपदात दाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाताने याची बुवान प्रति पटले पुन्हा धरले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले न कंठ झाला सद्गतीत त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळून ब्रह्मपदायोग्य झाले इति श्री स्वामीचरित्र सारामृतज्ञान प्रागत कथा समत सदा परिसत भाविक भक्त सप्तमोध्याय घोडा श्री राजाधिराज योग्य राज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.